विधिमंडळ अधिवेशनाची तारीख 1 डिसेंबरला ठरणार। 1 डिसेंबरला विधिमंडळामध्ये दुपारी 2:30 वाजता महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन। मुंबईची झालेली दशा आणि भाषेचा वाद या संदर्भात सत्य परिस्थिती लोकांसमोर कशी मांडावी या संदर्भात आजच्या भेटीत ठाकरे बंधूंमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। सिंधुदुर्गात भाजपच्या नेत्याकडे पैसे सापडल्यानंतर राणे बंधू आमने सामने, पैसे वाटून निवडणुका लढतात का निलेश राणेंचा सवाल, तर हमाम में सब नंगे होते हैं भाजपच्या नितेश राणेंचा पलटवार। माझ्या घरामध्ये निलेश राणे यांनी अनधिकृतपणे तपास केला, हा प्रकार निंदनीय म्हणत विजय किनवडेकरांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळले आणि आपली भूमिका स्पष्ट केली। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, निलेश राणेंच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाणांचं उत्तर, चव्हाणांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जे याला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, छापील अहवालामध्ये गौरीच्या अंगावर जखमा आढळल्यानं खळबळ। डोंबिवली ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या उन्नत मार्गावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनर वॉर, शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रंगली श्रेयवादाची लढाई। राम खाडेंवरील हल्ल्याचा सूत्रधार सुरेश धस, खाडे यांचे सहकारी मनोज चौधरींचा गंभीर आरोप, सीआयडी आणि एसआयटी स्थापन करून सुरेश धस यांची चौकशी करावी, मनोज चौधरींची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।